झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. महायुतीचे नेते आज दुपारी 3:30 वाजता राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार. दरम्यान सकाळी 11 वाजता भाजपकडून विधिमंडळ गट नेत्यांचं नाव जाहीर केलं जाणार. भाजपचे निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणींच्या उपस्थितीत आज भाजप गटनेत्याचं नाव जाहीर होणार. गटनेता निवडीआधी भाजपच्या कोर कमिटीची सकाळी 10 वाजता बैठक. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन मुंबईत दाखल. मुंबई विमानतळावर प्रवीण दरेकरांकडून स्वागत. आमदार संजय उपाध्याय यांच्यासह राजेश पांडेंची उपस्थिती. वर्षा निवासस्थानी काल देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यात बैठक. दिल्लीतील बैठकीनंतर शिंदे फडणवीसांमध्ये पहिली भेट. जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा. भाजपचा गटनेता ठरू द्या मग चर्चा करू. आम्ही गृह खात्यावरचा दावा सोडलेला नाही. शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांचं वक्तव्य. घोडं कुठेही अडलेलं नाही. रुसवे फुगवे नाहीत. पावसकरांकडून स्पष्ट. फडणवीसांच्या भेटीसाठी काल वर्षावर एकनाथ शिंदे. उदय सामंत महाजनांमध्ये बंद दाराआड चर्चा. महायुतीच्या संभाव्य खाते वाटपावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. विश्रांतीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी बैठकांचा सपाटा. 6 तारखेच्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा एकनाथ शिंदेंकडून आढावा. डीएमसीच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल. सध्याच्या नाट्यात शिंदेंच्या मागे भाजपची मोठी शक्ती. मुंबईतील माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मोदी, शहा आणि जेपी नड्डा उद्या शपथविधीला मुंबईत येणार. बावनकुळेंची माहिती. तर मंत्रिपदाचा निर्णय सर्वांना मान्य असेल. शिरसाटांची प्रतिक्रिया. उद्या मुख्यमंत्र्यांचा 22 ते 24 मंत्र्यांचा शपथविधी होणार. भाजपकडून फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे, शेलार तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे, केसरकर, सामंत शपथ घेणार. सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंच्या रुसव्या फुगव्यामागे दिल्लीतील महाशक्तीचा हात. दिल्लीशिवाय शिंदे इतकं धाडस करू शकत नाही. संजय राऊतांची खोचक टीका. गृह खात्यानंतर महायुतीत गृहनिर्माण खात्यावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा. गृहनिर्माण खात्यावर अजित पवार गटाचा दावा. शिंदे सरकारमध्ये गृहनिर्माण खातं भाजपकडे होतं. उपमुख्यमंत्री असताना गृह खातं फडणवीसांकडे, तसं आमच्याकडे राहावं. एकनाथ शिंदेंचा सन्मान राखला जावा. भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. भाजप काय आहे हे आता शिंदे आणि अजितदारांना कळेल. शिंदे अजितदारांच्या प्रश्नावर नाना पटोलेंचा खोचक टोला. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीने निवडणूक लढवली. आता शिंदेंचा सन्मान किती राहील हे सांगता येत नाही. महायुतीमधील राजकारणावर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया. स्ट्राईक रेटनुसार भाजप 1, अजितदारा गट 2 तर शिंदे गट 3 नंबरवर. शिंदे गटाएवढीच आम्हालाही मंत्रिपद द्या. दादा गटाच्या छगन भुजबळांची मागणी. महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचं ठाकरे बंधूंना निमंत्रण दिलं जाणार. तर शरद पवारांसह मवियातील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण मिळणार असल्याची माहिती. भाजपनं आम्हाला गृह खातं द्यावं. गृह खातं देण्यासाठी भाजप आढेवेढे घेणार नाही. शिरसाटांचं वक्तव्य. तर परिस्थिती नक्कीच जटिल. आमचे सर्व निर्णय शिंदे घेणार असल्याची प्रतिक्रिया. माळशिरसच्या मार्कडवाडीतील बॅलेट पेपरवरील निवडणूक प्रक्रिया रद्द. पोलिसांच्या विरोधानंतर मतदान प्रक्रिया स्थगित. पोलिसांच्या दडपशाहीमुळे नागरिकांमध्ये भीती. उत्तम जानकरांचा आरोप. मार्कडवाडीतील 100 ते 200 ग्रामस्थांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल. प्रशासनाचे आदेश डावलून फेरमतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल. मार्कडवाडीतील खेळामागे रणजितसिंह मोहिते पाटील मास्टरमाइंड. उत्तम जानकर या खेळातील फक्त प्यादे. भाजपचे माजी आमदार राम सातपुतेंचा आरोप. मार्कडवाडीच्या ग्रामस्थांना काँग्रेसचा सलाम. मार्कडवाडीत पेटलेली ठिणगी उद्या वणवा होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया. संध्याकाळी 5 नंतर मतदान वाढल्याचा आरोप केतन पाठकांनी खोडून काढला. ईव्हीएम आणि वाढलेल्या आकडेवारीवर लेखातून उत्तर देण्याचा प्रयत्न. केतन पाठक हे फडणवीसांचे माध्यम सल्लागार. अजितदारा एकटा लढला, भिडला आणि शेवटी जिंकला. नागपूर शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बॅनरबाजी. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी द्या, अन्यथा कर्नाटकातील एकही मंत्री महाराष्ट्रात येऊ देणार नाही. शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय देवणेंचा इशारा. शपथविधी सोहळ्यात दिसणार एक है तो सेफ है ची झलक. 10,000 कार्यकर्त्यांना दिले एक है तो सेफ है आशयाचा मजकूर असलेले टी शर्ट. सोहळ्याच्या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला राज्यातील साधू महंत उपस्थित राहणार. उद्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री देखील उपस्थित राहणार.
नागपुरातील भाजपचे कार्यकर्ते महायुतीच्या शपथविधीसाठी मुंबईकडे रवाना. महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार असल्याची कार्यकर्त्यांची भावना. 7 आणि 9 डिसेंबरला नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी. राज्य मंत्री विधिमंडळाचे विशेष अधिवेशन मुंबईत होणार. सूत्रांची माहिती. तर विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 16 ते 23 डिसेंबर दरम्यान नागपुरात होणार. दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात काँग्रेस शिष्टमंडळ आणि निवडणूक आयोगात बैठक. काँग्रेसकडून मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप. नाना पटोले, अभिषेक मनु सिंघवींची हजेरी. जसं क्रिकेट बदललं तसं राजकारण बदलत गेलं. विधानसभेला थर्ड अंपायर मिळाला असता तर निर्णय बदलले असते. रमाकांत आचरेकरांच्या स्मृती स्मारकाच्या अनावरण प्रसंगी राज ठाकरेंचं वक्तव्य. रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचं अनावरण. छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आचरेकर सरांचं स्मृती स्मारक सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरेंच्या हस्ते अनावरण. 40 वर्ष पक्षासोबत एकनिष्ठ, मंत्रिपदाची अपेक्षा. बबनराव लोणीकरांचं वक्तव्य. 5व्यांदा निवडून आलोय, फडणवीसांकडे मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्याचं लोणीकरांकडून स्पष्ट. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अंबरनाथमध्ये लागले बॅनर्स. शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत भोईरांनी लावले बॅनर्स. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर थोरातांचा पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी संवाद. जे दोष असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करणार, बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया. बाळासाहेब थोरातांचा पराभव नव्हे तर घात, सुधीर तांबेंचा आरोप. काही लोकांच्या फायद्याचं राजकारण सध्या सुरू. निवडणूक आयोगही पक्षपातीपणे वागत असल्याची टीका. गिरगावमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांकडून व्यापाऱ्याला चोप. व्यापाऱ्याकडून महिलेला मारवाडीत बोलण्याचा आग्रह. मारवाडीत बोला असं व्यापाऱ्याने सांगितल्याचा महिलेचा आरोप. मुंबई में बीजेपी आया, मारवाडी में बात करो. व्यापाऱ्याची मगरुरी. मनसेकडून चोप मिळाल्यानंतर व्यापाऱ्याला जाग. गलती होई म्हणत व्यापाऱ्याने मराठी महिलेची माफी मागितली. व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर मंगलप्रभात लोढांचं ट्विट. मराठीत न बोलता ठराविक भाषेची सक्ती करणं चुकीचं. भाजपचं नाव घेऊन असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, लोढांची स्पष्टोक्ती. महायुतीच्या 8 नेत्यांकडून एकत्रितपणे आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा. मोदींच्या उपस्थितीत ऐतिहासिक शपथविधी सोहळा होणार. महायुती सरकारच्या शपथविधीसाठी आझाद मैदानावर 5000 पोलीस तैनात राहणार. 2 दंगल नियंत्रण पथकांसह बॉम्बशोधक पथकही तैनात असणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग जानेवारीत मोकळा होणार का, याकडे लक्ष. 22 जानेवारीला निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी. ओबीसी आरक्षण प्रश्नामुळे निवडणुकांना दिली होती स्थगिती. चैत्यभूमी परिसरात पालिका आयुक्त भूषण गगराणींनी तयारीचा आढावा घेतला. 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी दादरला येणार. अनुयायांना सेवा सुविधा देण्यासाठी पालिका सज्ज. 7 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 68वा महापरिनिर्वाण दिन. भीम अनुयायी मुंबईत दाखल होण्यास सुरुवात. मुंबई महापालिका प्रशासनाकडून सुविधा पुरवण्यात आल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी विशेष बस फेऱ्या. 4 ते 7 डिसेंबर दरम्यान दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंत बस फेऱ्यांचं आयोजन. महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी मध्यरात्री 12 विशेष लोकल धावणार. परळ, कल्याण आणि कुर्ला पनवेल स्थानकादरम्यान 12 विशेष लोकल गाड्या चालवण्यात येणार. पश्चिम रेल्वेच्या खार रोड इथे एलिव्हेटेड डेकची उभारणी. प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून उपाययोजना. पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांसह पोलिसांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह. पोलिसांना धमकी देणं, धक्काबुक्की करण्याच्या घटना. ठाणेकरांपुढे पाणी संकट. पुढील 4 दिवस 30% पाणी कपात. भातसा नदीच्या पात्रावरील न्यूमॅटिक गेट सिस्टीममधील दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय. मुंबई विद्यापीठात किरणोत्सर्ग संशोधन क्षेत्रातील संधीचे नवे दालन खुले. आरोग्य सेवा, अन्न प्रक्रिया, साहित्य विज्ञानासारख्या अनेक क्षेत्रांना चालना मिळणार. बेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गेल्या 2 दिवसांपासून मुंबईतील तापमानात वाढ. डिसेंबरमध्ये देशभरात अपेक्षित थंडी पडण्याची शक्यता नाही, हवामान विभागाचा अंदाज. अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालयावर लॉंग मार्च. वसतिगृह प्रवेश आणि डीबीडीचे पैसे जमा करण्याची मागणी. नवी मुंबई एपीएमसीमध्ये महिलांची वादावादी. व्यापाऱ्याने एकच माल दोघांना विकल्यानं वाद. कांदा खरेदीसाठी आलेल्या महिलांमध्ये. स्पेलिंग आली नाही म्हणून 7 वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेची अमानुष मारहाण. अंबरनाथमधला प्रकार. अंबरनाथच्या बुवापाडा परिसरात भटक्या कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ला. 28 नोव्हेंबरला घडलेल्या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल.
परभणीच्या गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे यांच्या मंत्रिपदासाठी बंजारा समाजाकडून पूजा, बंजारा समाज बांधवांकडून पोहरादेवी मंदिरात आरती करत प्रार्थना. ऊसाच्या दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना एकवटली. चालू गळीत हंगामात पहिली उचल 3,700 देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढण्याची मागणी. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर भव्य मोर्चा काढणार. दिव्यांगांच्या मेळाव्यात बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. दिव्यांगांना मोर्चासाठी तयार राहण्याच्या कडूंच्या सूचना. निवडणुकीत पराभव झालेल्या मुक्ताईनगरमधील रोहिणी खडसे, पाचोऱ्यातील वैशाली सूर्यवंशी आणि एरंडोलमधील डॉ. सतीश पाटलांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज. धुळ्यात थंडीच्या कडाक्यात मोठ्या प्रमाणात वाढ. थंडीपासून जनावरांचं संरक्षण करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन. नांदेड जिल्ह्यातील काही भागात सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाची हजेरी. नंदुरबार बाजार समितीत व्यापारी नसल्यानं कांद्याचे लिलाव बंद. शेतकऱ्यांना फटका. गुजरात, मध्य प्रदेशमध्ये कांदा विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ. नंदुरबार जिल्ह्यातील 4ही आगारांमध्ये नादुरुस्त बसेसची संख्या वाढली. प्रवाशांना मनस्ताप. खराब बसेसचा एसटी महामंडळालाही फटका. नंदुरबार जिल्ह्यात नवीन 33 रुग्णवाहिकांचं तालुकानिहाय वाटप. रुग्णवाहिकांमुळे रुग्णांना काहीसा दिलासा मिळणार. नाशिकच्या लासलगावमध्ये नाफेड एनसीसीएफच्या माध्यमातून झालेल्या कांदा खरेदीत घोटाळा झाल्याचा ठाकरे गटाचा आरोप. परभणीत सलग दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण कायम. रब्बी पिकांसाठी धोक्याची स्थिती. तूर, हरभरा पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता. नांदेडच्या अर्धापूरमधील पानमळ्याची शेती धोक्यात. हवामान बदल व रोगराईमुळे पानमळे वाळले. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा. जळगावच्या यावल तालुक्यात रब्बी हंगामाला सुरुवात. मात्र खरीपाची नुकसान भरपाई मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल. भाव वाढल्यामुळे जालन्याच्या मार्केटमधून शेवगा गायब. थंडीचा जोर कायम असल्यानं भाजीपाल्यावर परिणाम. जालन्यात पहिल्यांदाच शेवग्याला 550 रुपये भाव. कोयना धरणातून कोयना नदीपात्रात 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग. कोयना नदीकाठच्या भागात शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यानं पाणी सोडण्याचा निर्णय. धाराशिवच्या उमरग्यात सहाय्यक संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन. युवा प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना कालावधी वाढवून द्या. प्रशिक्षणार्थींची निवेदनातून मागणी. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पुण्याच्या भोर पंचायत समितीकडून दिव्यांगांसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन. दिव्यांगांच्या समस्या समजून घेत विविध विषयांवर मार्गदर्शन. पुण्याच्या भोरमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन. ताणतणावामुळे होणाऱ्या आजार आणि व्यायामाच्या फायद्याबद्दल मार्गदर्शन. अहिल्यानगरमधील कोपरगाव सावळी विहीर महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू. स्थानिकांसह साई भक्तांना मोठा मनस्ताप. ठेकेदाराविरोधात नागरिक संतप्त. जालना शहरातील सीना नदीपात्रात अतिक्रमण. नदीपात्रात 30 ते 40 फूट बेकायदेशीर रुंदीकरण करत बनवला रस्ता. महापालिका प्रशासन बेखबर. नाशिकच्या येवल्यात नायलॉन मांजाविरोधात सर्वपक्षीय कृती समितीचं पोलिसांना निवेदन. नायलॉन मांजाची विक्री आणि वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी. जालना शहरात हवा प्रदूषणाने गाठली धोकादायक पातळी. एअर क्वालिटी इंडेक्स 308 वर पोहोचला. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर.